16व्या शतकातला एक अत्यंत अंधारा आणि दमट असा तुरुंग. डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. अगदी भयानक परिस्थिती. हो ना. अशा अवस्थेत अडकलेला एखादा माणूस काय करेल? म्हणजे सामान्यतः माणूस घाबरेल, नैराश्यात जाईल किंवा चक्क वेडा होईल. साहजिकच आहे ते. पण एका माणसाने त्या अंधाऱ्या कोठडीत बसून 40 ओळींची अशी एक रचना केली, जिने आजच्या 21व्या शतकातल्या आधुनिक विज्ञानाला आणि अगदी कार्डिओलॉजिस्टना सुद्धा कोड्यात टाकले. आणि हीच ती अफाट ताकद आहे ज्यावर आपण आज बोलणार आहोत. नक्कीच. आजच्या आपल्या सखोल विश्लेषणाचा विषय आहे श्री हनुमान चालीसा. आणि आज आपण केवळ एका धार्मिक मजकुरावर चर्चा करणार नाही आहोत. बरोबर. तर गोस्वामी तुलसीदासांनी रचलेल्या या मूळ अवधी भाषेतील 40 चौपायांच्या मागे दडलेले मानवी मानसशास्त्र, अष्टसिद्धी या संकल्पनेचे खरे रहस्य आपण उलगडणार आहोत. आणि सोबतच वैद्यकीय संशोधनाने, विशेषतः IJFMR सारख्या आंतरराष्ट्रीय जर्नल्सनी सिद्ध केलेले याचे प्रत्यक्ष शारीरिक फायदे सुद्धा आपण पाहणार आहोत. अगदी. आणि म्हणूनच या रचनेची पार्श्वभूमी समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे ही रचना कुठल्या शांत निसर्गरम्य आश्रमात किंवा सुगंधित वातावरणात बसून केलेली नाहीये. हो. ऐतिहासिक नोंदीनुसार मुघल सम्राट औरंगजेब, तर काही स्रोतांनुसार सम्राट अकबर यांच्या काळात गोस्वामी तुलसीदासांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. बापरे. म्हणजे संकटाच्या एकदम शिखरावर. हो ना. जेव्हा माणसाकडे बाहेरच्या जगात करण्यासाठी काहीच उरत नाही, सर्व भौतिक मार्ग बंद होतात, तेव्हाच तो खरा स्वतःच्या आत वळतो. अच्छा. ही चालीसा म्हणजे एका कोंडीत सापडलेल्या जीवाने अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी स्वतःच्याच मनाला दिलेली एक अत्यंत प्रबळ मानसिक हाक आहे. हा एक, काय म्हणतो आपण त्याला, एक सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे, जो भक्तीच्या रूपातून बाहेर आला आहे. म्हणजे संकटाच्या अत्यंत अंधाऱ्या क्षणी जन्माला आलेला हा प्रकाशाचा किरण आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच या रचनेची सुरुवात ज्या दोह्याने होते, ती प्रक्रियाच मला खूप रंजक वाटते. श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी. हा दोहा खूप काही सांगून जातो. हो. म्हणजे थेट हनुमानाला हाक मारण्यापूर्वी किंवा त्यांच्या अफाट शक्तीचं वर्णन करण्यापूर्वी तुलसीदास स्वतःच्या मनाचा आरसा गुरूंच्या चरणधुळीने स्वच्छ करत आहेत. हेच तर या संपूर्ण रचनेचं आणि मानसशास्त्राचं पहिलं सूत्र आहे. निजमन मुकुर म्हणजे स्वतःच्या मनाचा आरसा. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड मोठ्या संकटात असते, मृत्यूच्या छायेत असते, तेव्हा तिचं मन अत्यंत अस्थिर असतं. त्या मनावर भीतीची, चिंतेची आणि माझं कसं होणार या स्वार्थाची धूळ साचलेली असते. मला हे अगदी आपण गाडी चालवण्यापूर्वी गाडीची पुढची काच म्हणजे विंडशील्ड स्वच्छ करण्यासारखं वाटतं. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. हो ना. म्हणजे गाडी कितीही महागडी असली, तिचं इंजिन कितीही शक्तिशाली असला आणि बाहेरचा रस्ता कितीही मोकळा असला, तरी जर काचेवर धूळ असेल तर काहीच दिसणार नाही. अगदी तेच. जर त्या विंडशील्डवरची धूळ साचली असेल तर चालकाला पुढचं काहीच दिसणार नाही. आणि ही धूळ म्हणजे आपले दैनंदिन ताणतणाव आणि चिंता. बरोबर. जोपर्यंत हा मनाचा आरसा स्वच्छ होत नाही, तोपर्यंत ज्ञानाचा किंवा आशेचा प्रकाश आत येऊ शकत नाही. गुरूंची चरणधूळ म्हणजे ती नम्रता, जी या काचेसाठी वायपर फ्लुइड सारखं काम करते. अतिशय समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. ती नम्रता हीच ती स्वच्छ करणारी प्रक्रिया आहे. आणि तो आरसा स्वच्छ केल्यानंतर पुढची ओळ येते, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरव पवन कुमार. अच्छा. म्हणजे इथे तुलसीदास स्वतःला बुद्धिहीन समजत आहेत. हो. स्वतःला काहीही ज्ञान नाही असा भाव ते इथे व्यक्त करत आहेत. पण थांबा, इथेच मला थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. नक्कीच सांगा. इतका मोठा विद्वान कवी, ज्याने प्रचंड वाचन आणि मनन केलं आहे, तो स्वतःला बुद्धी नसलेला का म्हणत असेल? म्हणजे आधुनिक जगात आपण नेहमी सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासाविषयी बोलतो. हो. आजकाल तेच शिकवलं जातं. मग स्वतःला बुद्धिहीन म्हणणे हा एक प्रकारचा न्यूनगंड नाहीये का? किंवा ती केवळ एक वरवरची नम्रता दाखवण्याची पद्धत आहे का? नाही, हा न्यूनगंड अजिबात नाही. आणि ती वरवरची नम्रताही नाही. मानसशास्त्रात आणि झेन तत्वज्ञानात याला एम्प्टी कप म्हणजे रिकाम्या कपाची अवस्था म्हणतात. रिकाम्या कपाची अवस्था. हो. जोपर्यंत तुमचा कप आधीच भरलेला आहे, तोपर्यंत त्यात नवं काहीच ओतता येत नाही. स्वतःला बुद्धिहीन मानणे म्हणजे स्वतःचा अहंकार पूर्णपणे शून्यावर आणणं. अच्छा. म्हणजे मी शहाणा आहे हा विचार सोडून देणं. बरोबर.
जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमचे जुने तर्क, तुमची जुनी बुद्धी आणि तुमचे आडाखे काम करत नसतात. खरंय. म्हणूनच वैश्विक ऊर्जेसमोर जेव्हा माणूस स्वतःचे विचार बाजूला ठेवतो तेव्हाच तो बल, बुद्धी, विद्या नव्याने ग्रहण करण्यासाठी खऱ्या अर्थाने तयार होतो. रिकामा होणं हीच नव्याने भरून जाण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. वा, म्हणजे जुने पॅटर्न मोडण्यासाठी आधी स्वतःला शून्यावर आणावं लागतं आणि अहंकार शून्य झाला की मग खऱ्या सामर्थ्याला जागा मिळते. अगदी बरोबर. आणि हेच सामर्थ्य आपल्याला पुढच्या काही चौपायांमध्ये दिसतं. कंचन बरण बिराज सुबेसा, म्हणजे त्यांचं रूप सुवर्णासारखे झळाळते आहे, हातात वज्र आहे. हो. पण ते केवळ एक ताकदवान योद्धे नाहीत. चालीसा स्पष्टपणे म्हणते, विद्यावान गुणी अति चातुर, म्हणजे ते ज्ञान आणि सद्गुणांचे अथांग सागर आहेत. नक्कीच. शक्ती आणि बुद्धी यांचा इतका परिपूर्ण संगम दुर्मिळ असतो. आपण जर त्यांच्या पराक्रमाचे टप्पे पाहिले तर त्यात परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची, ज्याला आपण ॲडॅप्टेबिलिटी म्हणतो, तिची अफाट क्षमता दिसते. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, सीतामातेला अशोक वाटिकेत भेटण्यासाठी त्यांनी अत्यंत सूक्ष्म रूप धारण केलं, जेणेकरून कुणाचं लक्ष जाऊ नये. हो, मच्छर समान रूप म्हणतात तसं. अगदी. पण त्याच वेळी संपूर्ण लंका जाळण्यासाठी त्यांनी अत्यंत विक्राळ रूप घेतलं. बालपणी सूर्याला गोड फळ समजून गिळण्याची लीला असो, जिथे अफाट ऊर्जा लागते. हो ना. किंवा लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती ओळखता न आल्यावर पूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणण्याची घटना असो. वेळेला काय आवश्यक आहे त्यानुसार ते स्वतःच्या मर्यादा विस्तारतात किंवा आकुंचन पावतात. हे तर जणू पाण्याच्या प्रवाहासारखं आहे. ज्या भांड्यात टाकाल त्याचा आकार घेण्याची क्षमता, पण तरीही वेळ आल्यावर सुनामी सारखी ताकद दाखवण्याची धमक. अगदी तंतोतंत वर्णन केलं तुम्ही. म्हणूनच तर श्रीरामांनी त्यांना भरता समान प्रिय भाऊ असं म्हटलं होतं. पण इथे मला एका मोठ्या विरोधाभासाकडे लक्ष वेधायचं आहे. कोणता विरोधाभास? आपण आत्ताच पाहिलं की हनुमान इतके शक्तिशाली आहेत की ते एकटे पूर्ण जग जिंकू शकतात. चाळीसा स्वतः वर्णन करते, तीनो लोक हांकते कापे, म्हणजे त्यांच्या एका गर्जनेने तीनही लोक थरथर कापतात. हो, अफाट सामर्थ्य आहे. मग प्रश्न असा पडतो की इतकी अमर्याद शक्ती असूनही ते रामद्वारे तम रखवारे, म्हणजे रामाच्या दाराचे रक्षक म्हणून का उभे आहेत? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. ज्याच्याकडे पर्वत उचलण्याची ताकद आहे त्याच्याकडे स्वतःचं असं वेगळं राज्य, स्वतःचं साम्राज्य का नाहीये? हा, अतिशय अचूक आणि मानवी वर्तनाच्या मुळाशी त्यांच्याकडे अमर्याद शक्ती आहे, पण ती शक्ती पूर्णपणे अहंकार रहित, म्हणजे डिटॅच्ड आहे. मानवी इतिहास सांगतो की जेव्हा माणसाकडे थोडी जरी सत्ता किंवा शक्ती येते तेव्हा तो लगेच स्वतःचं साम्राज्य उभं करायला बघतो. हो, तो हुकुमशाह बनतो अनेकदा. अगदी. पण हनुमान स्वतःला कायम सेवक मानतात. शक्तीवर स्वतःचं इतके प्रचंड नियंत्रण असणं आणि त्या शक्तीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी न करता केवळ निस्वार्थ सेवेसाठी करणं, हेच खऱ्या आणि सर्वोच्च दर्जाच्या नेतृत्वाचं लक्षण आहे. खरंच हे खूपच खोल आहे. त्यांना राज्याची गरज नाही, कारण ते आधीच स्वतःच्या मनाचे राजे आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व्हंट लीडरशिप, ज्याला आज कॉर्पोरेट जगात खूप महत्व दिलं जातं, त्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. हो, अगदी तेच. आणि याच निस्वार्थ सेवेमुळे त्यांना सीता मातेकडून एक असा वर मिळाला ज्याची चर्चा आजवर होते. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असं बरं दीन जानकी माता. हे नेमकं काय आहे? अनेकदा लोक याचा अर्थ काहीतरी जादुई चमत्कार असा काढतात. तसं पाहिलं तर चमत्कार असा शब्द वापरण्यापेक्षा आपण याला प्रगत मानसिक आणि शारीरिक क्षमता म्हणूया. अष्टसिद्धी म्हणजे 8 अलौकिक क्षमता. कोणत्या आहेत त्या 8 क्षमता? अणिमा म्हणजे अणु इतके लहान होणे, महिमा म्हणजे विशाल रूप धारण करणे, गरिमा म्हणजे अत्यंत जड होणे आणि लघिमा म्हणजे हवेपेक्षा हलके होणे. अच्छा. याशिवाय प्राप्ती म्हणजे कुठलीही गोष्ट मिळवणे, प्राकाम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणे, ईशित्व म्हणजे निसर्गावर नियंत्रण आणि वशित्व म्हणजे इतरांवर प्रभाव पाडणे. बापरे, हे तर खूपच अफाट आहे. हो, पण आता याच गोष्टी आधुनिक मानसशास्त्राच्या नजरेतून पहा. अणिमा म्हणजे जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा स्वतःचा अहंकार इतका लहान करणं की तुम्ही कोणाकडूनही शिकू शकता. क्या बात आहे. महिमा म्हणजे जेव्हा नेतृत्वाची वेळ येते तेव्हा जबाबदारी घेण्यासाठी विशाल दृष्टिकोन स्वीकारणे. गरिमा म्हणजे स्वतःच्या तत्वांवर इतकं जड आणि ठाम उभे राहणं की कोणीही तुम्हाला विचलित करू शकणार नाही. आणि लघिमा? लघिमा म्हणजे भूतकाळाचे किंवा अपयशाचे ओझे डोक्यावर न बाळगता
हलक्या मनाने पुढे जाणे. हे विश्लेषण खरंच डोळे उघडणार आहे. आपण नेहमी या सिद्धींना केवळ भौतिक चमत्कार मानत आलो, पण ही तर जीवनातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक हत्यारे आहेत. अगदी बरोबर. आणि सोबत नवनिधी म्हणजे विश्वातील 9 प्रकारच्या अमूल्य संपत्ती. हे ऐकल्यावर मला असं वाटतंय की हे म्हणजे जणू विश्वाचे सर्व मास्टर पासवर्ड्स किंवा चीट कोड्स हाती असण्यासारखं आहे. हो ना. एखाद्या व्यक्तीकडे हे सगळं असेल तर ती विश्वावर सहजासहजी राज्य करू शकते, पण तरीही ते या संपत्तीचा वापर दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करतात. हाच त्यांचा निस्वार्थ भाव आहे. म्हणजे हे एखाद्या जगातल्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाने स्वतःच्या इच्छेने आणि केवळ प्रेमापोटी एखाद्याच्या दारात झाडू मारण्यासारखं निस्वार्थ कृत्य आहे. अगदी तसंच. आणि याच निस्वार्थ भावनेमुळे ते संकटमोचन बनतात. चालीसेमध्ये एक ओळ आहे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत पीरा. हो, ही खूप प्रसिद्ध ओळ आहे. त्यांच्याकडे राम रसायन म्हणजे भक्तीचं असं अमृत आहे जे माणसाचे रोग, दुःख आणि जीवनातील सर्व संकटे दूर करतं. हे रसायन म्हणजे केवळ एक शारीरिक औषध नाहीये. मग काय आहे ते? ती एक अशी मानसिक ऊर्जा आहे जी व्यक्तीला आतून इतकी बळकट करते की बाह्य संकटे त्याला कमकुवत करू शकत नाही. ते दुसऱ्यांसाठी सगळं करतात हे ठीक आहे, पण मग सामान्य माणसाने त्यांच्याकडून ही ऊर्जा, ही निस्वार्थ वृत्ती किंवा मानसिक शांती स्वतःच्या आयुष्यात कशी आणायची? त्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. हो, कारण नुसतं हे वाचून तर होणार नाही, त्याला काहीतरी प्रक्रिया असावी. इथेच तो 40 दिवसांच्या संकल्पाचा विषय येतो, बरोबर? 40 या शब्दाचा अर्थच मुळी 40 असा होतो. अगदी बरोबर. पण माझा इथे एक प्रश्न आहे. आपण नेहमी ऐकतो की कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी 21 दिवस लागतात. मग इथे 40 दिवसांचा कडक नियम का? हा खूप चांगला तांत्रिक प्रश्न आहे. 21 दिवसांचा नियम हा साधारण सवयींसाठी असतो, जसे की सकाळी लवकर उठणे किंवा पाणी जास्त पिणे. अच्छा. पण आधुनिक विज्ञान, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतं, म्हणजे मेंदूमधील जुने विचार प्रवाह, भीती आणि नैराश्यांचे खोलवर रुजलेले पॅटर्न मोडून नवीन सकारात्मक न्यूरल नेटवर्क तयार करण्याची प्रक्रिया. त्यासाठी जास्त वेळ लागतो का? हो, त्यासाठी 21 दिवस पुरेसे नसतात. मेंदूला स्वतःची पुनर्रचना करण्यासाठी साधारणपणे 40 दिवसांचा सलग वेळ लागतो. हे आता अनेक न्यूरोसायन्सच्या अभ्यासातून समोर येत आहे. अरे वा. म्हणूनच हिंदू धर्मात अनुष्ठान हे 40 दिवसांचे असते. यात रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणे, शुद्ध शाकाहार पाळणे, ब्रह्मचर्य आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पठण करणे असे नियम आहेत. हा काळ स्वतःच्या शरीराला आणि मनाला एका विशिष्ट शिस्तीत बांधण्यासाठी असतो. पण इथे मी आजच्या युगातल्या सामान्य माणसाच्या वतीने एक व्यावहारिक पुशबॅक देऊ इच्छितो. हो, नक्कीच. आजच्या या धावपळीच्या कॉर्पोरेट जगात जिथे शिफ्ट्स मध्ये काम चालतं, तिथे रोज पहाटे उठणे आणि सलग 40 दिवस हे कडक नियम पाळणे खरंच शक्य आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. आणि दुसरा एक अतिशय महत्वाचा प्रश्न जो नेहमीच विचारला जातो आणि ज्यावर खूप गैरसमज आहेत. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात काय करावे? जर सलग 40 दिवस पठण करायचे असेल तर हा 4 ते 5 दिवसांचा खंड कसा टाळायचा? हा एक अतिशय रास्त आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपण ज्या विविध ग्रंथांचा आणि विश्लेषणांचा आधार घेतला आहे त्यात यावर अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन दिलं आहे. काय सांगताय हे मार्गदर्शन? शास्त्रानुसार आणि खऱ्या आध्यात्मिक सिद्धांतानुसार हनुमानजी वेळेची, जागेची किंवा बाह्य गोष्टींची नोंद घेत नाहीत. ते नोंद घेतात ती केवळ तुमच्या भावाची, म्हणजेच भक्तीची आणि शुद्ध हेतूची. अच्छा. मासिक पाळी ही मानवी शरीराची एक अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया आहे. या काळात मूर्तीला किंवा पुस्तकाला स्पर्श करू नये असा पारंपरिक नियम असू शकतो, पण मानसिक जप किंवा मानसिक पाठ करण्यावर कोणतीही बंदी नाहीये. म्हणजे मनातल्या मनात पठण करता येतं? हो, एखादी स्त्री या काळात मनातल्या मनात किंवा ऑडिओ लावून श्रवण करून पठण चालू ठेवू शकते, कारण भाव किंवा श्रद्धा ही शरीराच्या आणि भौतिक मर्यादांच्या पूर्णपणे पलीकडची असते. खरंच हे खूपच लॉजिकल आहे. मेंदू तरीही ते शब्द आणि ती ऊर्जा ग्रहण करत असतो. त्यामुळे तो 40 दिवसांचा संकल्प आध्यात्मिक पातळीवर कधीच खंडित होत नाही. हा खूप मोठा दिलासा आहे आणि समाजातील अनेक चुकीचे गैरसमज दूर करणारा मुद्दा आहे. भक्तीला बाह्य नियमांच्या साच्यात अडकवण्यापेक्षा आतील शुद्ध भावनेला महत्त्व देणं हेच खरं मर्म आहे. अगदी बरोबर. आणि या भक्तीचा, या लयबद्ध पठणाचा शरीरावर प्रत्यक्ष काय परिणाम होतो
यावर तर आता आधुनिक विज्ञानानेही मोहर उमटवली आहे. आपण मगाशी IGFMR मधील ज्या संशोधनाचा उल्लेख केला तो डेटा खूपच थक्क करणार आहे. हो, तो अभ्यास खरोखरच अप्रतिम आहे. नुसतं श्रद्धेने नाही तर मोजता येणाऱ्या आकड्यांनी हे सिद्ध झालंय. हो, त्या वैद्यकीय शोधनिबंधातील निष्कर्ष खरोखरच लक्षवेधी आणि अचंबित करणारे आहेत. संशोधकांनी 18 ते 22 वयोगटातील वैद्यकीय विद्यार्थ्यांवर जे सतत प्रचंड तणावाखाली असतात त्यांच्यावर एक प्रयोग केला. अच्छा, मेडिकल स्टुडंट्सवर. हो, त्यांना फक्त 10 मिनिटे हनुमान चालीसा श्रवण करायला दिली आणि निकाल काय आला? त्या विद्यार्थ्यांचा सिस्टोलिक रक्तदाब म्हणजे हृदयाने रक्त पंप करताना रक्तवाहिन्यांवर पडणारा दाब तब्बल 10.62 ने खाली आला. बापरे, 10 पॉइंट्स नाही. हो, आणि त्यांची हृदयगती म्हणजेच पल्स रेट 5.77 ने कमी झाली. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर हे आकडे किरकोळ नाहीत. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे फक्त 10 मिनिटांच्या श्रवणाने हृदयाची धडधड शांत होते आणि रक्तदाब इतका खाली येतो? यामागे पूर्ण सायन्स आहे. यामागे नक्की कोणती बायोलॉजी काम करत आहे? हे तर एखाद्या अँटी एन्झायटी औषधासारखं काम करतंय. यामागे वेगस नर्व आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काम करते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड तणावात असते तेव्हा शरीरात कॉर्टिझॉल वाढतं आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हो, आपण ज्याला स्ट्रेस हार्मोन म्हणतो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही अवधी भाषेतील त्या विशिष्ट लयबद्ध शब्दांचं पठण करता किंवा श्रवण करता आणि त्यामागे पूर्ण श्रद्धेचा भाव असतो तेव्हा तुमच्या श्वासोच्छवासाची गती संथ आणि खोल होते. अच्छा, म्हणजे श्वास शांत होतो. आणि ही लय थेट तुमच्या मेंदूतल्या अमिगडाला जो भीती नियंत्रित करतो त्याला शांत करते. मज्जासंस्थेवर होणाऱ्या या ध्वनी लहरींच्या परिणामामुळे ताणतणाव लगेच कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. कमाल आहे. हे आता क्लिनिकल ट्रायल्स मध्ये सिद्ध होत आहे. जी गोष्ट शेकडो वर्षांपासून फक्त श्रद्धेचा भाग मानली जात होती ती आता आधुनिक उपकरणांवर मोजता येत आहे. हे सगळं ऐकताना खरंच अंगावर काटा येतोय. 16व्या शतकात एका अंधाऱ्या कुबट तुरुंगात मृत्यूच्या छायेत जन्मलेल्या या रचनेने आज 21व्या शतकातील आधुनिक वैद्यकीय जगालाही कसं अचंबित केलं आहे याचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. नक्कीच हा प्रवास अद्भुत आहे. हे केवळ एक स्तोत्र नाहीये, हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा, आजाराकडून आरोग्याकडे जाणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भीतीकडून अफाट धैर्याकडे जाणारा तो एक प्रवास आहे. अगदी खरंय. जेव्हा आपण हनुमान चालिसेचे नुसते यंत्रासारखे वाचन करण्याऐवजी त्याचा खरा अर्थ समजून त्यामागील मानसशास्त्र आणि विज्ञान समजून घेऊन पठण करतो तेव्हा त्याचा प्रभाव कित्येक पटींनी वाढतो. हो, अर्थ समजल्याशिवाय ते अपूर्णच आहे. ती केवळ शब्दांची पोपटपंची राहत नाही तर ती जगण्याची एक पद्धती बनते. संकटाच्या वेळी रडत बसण्यापेक्षा आत दडलेल्या अमर्याद सामर्थ्याला, त्या अष्टसिद्धींच्या ऊर्जेला जागृत करण्याची ती एक प्रबळ हाक बनते. आणि याच सामर्थ्याच्या अनुभूतीसोबत आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हनुमान चालिसेचा शेवट एका अत्यंत सुंदर प्रार्थनेने होतो, हृदय बसहु सुरभूप. हो, म्हणजेच हे प्रभू, तुम्ही माझ्या हृदयात कायमस्वरूपी वास करा. पण आजची ही चर्चा थांबवण्यापूर्वी एक विचार मनात येतो जो कायम डोक्यात घुमत राहील. आपण पाहिलं की तुलसीदासांनी हे सगळं अंधाल्या तुरुंगात लिहिलं. बरोबर. पण क्षणभर विचार करा, जर तुलसीदास कधी त्या तुरुंगात गेलेच नसते, जर त्यांच्या आयुष्यात ते भयानक संकट आलंच नसतं, तर जगाला हे अफाट ऊर्जा देणारं राम रसायन मिळालं असतं का? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. कदाचित माणसाच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी संकट, सर्व दरवाजे बंद करणारी ती परिस्थिती आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येतच नसते. ती संकटे येतात ती आपल्या आत झोपलेल्या पवनपुत्राला, त्या अफाट धैर्याला जागृत करण्यासाठी. खूपच सुंदर विचार आहे हा. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आतमधला मार्ग उघडतो.